मंडळी नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आहे मेहकर येथील शारंगधर हॉस्पिटल येथे. शारंगधर बाल रुग्णालय येथे मी आज आलेली आहे आणि या हॉस्पिटल बद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. इथले संचालक आज माझ्यासोबत उपस्थित आहे, डॉक्टर आशिष सर. सर नमस्कार. नमस्कार. जीएम न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि 3 वर्ष झाली आहेत मला वाटते या हॉस्पिटलला, शारंगधर हॉस्पिटलला. मला सांगाल या हॉस्पिटलची सुरुवात आपण कशी केली होती आणि मेहकर मध्ये आपण का बरं असं ठरवलं की आपल्याला इथे सेवा द्यायची आहे? ऍक्च्युली मेहकरला माझं घर आहे. बरं. दुसरी गोष्ट, मेहकर मध्ये बरीचशी म्हणजे आजूबाजूला 100 किलोमीटर पर्यंत तरी असं मोठं सेंटर कुठलं नाहीये. बिईंग अ डीएनबी पीडियाट्रिशियन, मी एक क्रिटिकल केअर या ठिकाणी चालू करायचा माझा हेतू होता. त्याच्यामुळे मी इथे प्रॅक्टिस सुरू केली आणि आता 3 वर्ष ऑलमोस्ट झालेले आहेत माझी प्रॅक्टिस सुरू करून. आणि हे आधीपासूनच ठरवलेलं होतं की जिथे आहे घर ऑलरेडी त्याच ठिकाणी आपल्याला मोठ्या सिटीमध्ये माझं तसं जायचं प्लॅन नव्हताच. त्याच्यामुळे मेहकर मी चूज केलं. आणि इथे फार डिझर्विंग पॉप्युलेशन आहे ऍक्च्युअल मध्ये, आजूबाजूला फार खेडी अटॅच्ड आहेत. त्याच्यामुळे मग या ठिकाणी मी सेटल व्हायचा निर्णय घेतला. सर आपल्या इथे काय काय ट्रीटमेंट केल्या जाते? लहान मुलांचे कुठले आजार आपण दूर करीत असतात, दुरुस्त करीत असतात? माझ्या हॉस्पिटलमध्ये मी नवजात शिशूंपासून ट्रीटमेंट आहे की नवजात शिशू जर रडलेलं नसेल तर त्या ठिकाणपासून व्हेंटिलेटरची सर्व्हिस इथे देखील माझ्याकडे अवेलेबल आहे. नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन मध्ये सीपॅप, हाय फ्लो नेझल कॅन्युला, ह्या सर्व गोष्टी, फोटोथेरपी, ह्या सगळ्या माझ्याकडे अवेलेबल आहेत. प्लस 18 वर्षाच्या मुलांपर्यंत सर्वच प्रकारचे ट्रीटमेंट मी माझ्या हॉस्पिटलमध्ये करतो. मग त्यामध्ये कावीळ येते, इम्युनायझेशन फॅसिलिटी आहे, काही बालदम्यावरचे उपचार आहेत, आणखी फीट रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. सगळ्याच गोष्टी आपण या ठिकाणी बघतो. बरं. सर याला लागणाऱ्या ज्या काही गोष्टींची आवश्यकता असते, ज्या सुविधांची आवश्यकता असते, त्या प्रकारच्या कुठल्या सुविधा आपल्या इथे अवेलेबल आहेत आणि काय मशिनरीज, ज्या ऍडव्हान्स मशिनरीज आता आहेत तर त्या काय आपल्या इथे आहेत? जसं की मी आता नुकतंच सांगितलंय की माझ्याकडे व्हेंटिलेटर पासून सुविधा अवेलेबल आहे. 18 वर्षांच्या मुलापर्यंत आपण इथे सगळी फॅसिलिटी आहे. दुसरी गोष्ट, नवजात बाळांसाठी फोटोथेरपीचं एक युनिट आपल्याकडे आहे. बिईंग डिप्लोमा इन पीडियाट्रिक एलर्जी, म्हणजे लहान मुलांच्या बालदम्यावरती माझा डिप्लोमा झालेला आहे. त्याच्यामुळे मग त्याच्या संदर्भातही आपण सर्व ट्रीटमेंट या ठिकाणी अवेलेबल करून देतो. बालदम्यावरती तुमचा डिप्लोमा झाला म्हणजे स्पेशालिटी त्यामधनं झाले. तर मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतोय की बरेचशी अशी लहान मुलं असतात की अशी गैरसमज असतात की अनुवांशिकता असेल, म्हणजे आईला असेल तर मग बाळाला पण दम्याचा त्रास असतो. हे कितपत खरं आहे आणि ते जर असेल तर त्यावरती काय उपाय करायला पाहिजे? ऍक्च्युली पूर्णपणे ही गोष्ट बरोबर नाहीये. अनुवांशिकता, हो, 100% अनुवांशिकता कुठे ना कुठे रोल त्याच्यात प्ले करतो. आई वडिलांपैकी जर कोणालाही बालदमा असेल किंवा स्किन रिलेटेड कुठली अलर्जी असेल, धुळीची अलर्जी किंवा कुठल्याही प्रकारची अलर्जी जर असेल तर ती अनुवांशिकतेनुसार बाळामध्ये जाण्याचा धोका हा असतो. आणि मग तो बाळ जसं लहान असते त्यावेळी कुठे स्किन ड्रायनेस पासून सुरुवात होते. आपण त्याला अटोपिक डर्मॅटायटिस आमच्या भाषेमध्ये म्हणतो, तिथून पासून सुरुवात होते. मग तीच पुढे चालून जसं थंडीच्या दिवसांमध्ये, स्पेशली रात्री किंवा अर्ली मॉर्निंग मध्ये, सकाळी सकाळी बाळाला श्वास घेताना त्रास येणे, शिट्टीसारखा आवाज येणे, हे लक्षणं कुठे ना कुठे ते दर्शवतात की बाळालाही हा त्रास आहे. मग त्याच्यासाठी आपण हिस्ट्री घेताना ही गोष्ट प्रकर्षाने विचारतो की आई वडिलांमध्ये कुठल्या प्रकारचा अलर्जीचा काही रोल आहे, म्हणजे अलर्जी काही आहे का, त्याच्यानुसार मग आपल्याला डायग्नोसिस करायला सोपं जाते. जर बाळांना वारंवार सर्दी होत असेल, खोकला होत असेल तर हिवाळ्याचं तर ठीक आहे, पण पुन्हा पुन्हा जर एखाद महिन्यामध्ये 2 वेळेस किंवा मग पुन्हा पुन्हा जर त्यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास असेल, अशामध्ये बरेच वेळेस डॉक्टर
सल्ला देतात तो म्हणजे स्प्रे हे करायचा, यूज करायचा, तर ते कितपत योग्य आहे किंवा मग त्याला जर टाळायचं असेल तर काय करू शकतो आपण? तसं पाहायला गेलं तर हे कारण काय आहे त्याच्यावरच हे सर्व पुढची ट्रीटमेंट डिपेंड करते. जर एखाद्या बाळाला खरंच जर अस्थमा आहे, बालदमा आपण ज्याला म्हणतो, मग त्याच्यासाठी तुम्हाला जो एक पंप राहतो तो देणं फार महत्वाचं आहे. आपल्या सोसायटीमध्ये गैरसमज या गोष्टीबाबत फार जास्त आहेत की जर आता पंप चालू केला तर तो आयुष्यभर पंप राहील, आजूबाजूचे सवय लागून जाईल, एवढा लहान मुलाला पंप चालू केला, लोक हसतील. ह्या सगळे जे गैरसमज आहेत, पहिले ती गोष्ट आपल्याला कमी करणं गरजेची आहे. कारण की जो डिझर्विंग कॅन्डिडेट आहे, ज्या बाळाला खरंच प्रॉब्लेम आहे, त्याला तो पंप द्यावाच लागतो. पण मग याचा अर्थ असा नाही की प्रत्येक खोकला असणाऱ्या बाळाला, प्रत्येक सर्दी असणाऱ्या बाळाला पंप हा लागतोच, असं अजिबात नाही. बिलकुल. आणि सर जे नेब्युलायझरची मशीन असते त्या आपण बघतोय की त्यांना ते वाफारा जे दिला जातो सर्दी आणि खोकल्याच्या दरम्यान, जर कफ झाला असेल तर त्याची सुद्धा सवय लागते का, असं काही असतं? बिलकुल. ऍक्च्युअली जर गरज नाहीये तर तुमचं नेब्युलायझेशन अजिबात देण्यात पॉईंट नाही. नेब्युलायझेशन तशाच पेशंटला लागतं की ज्यांच्या श्वासनलिकेवर सूज आहे आणि त्याचा खोकला हा कोरडा खोकला राहतो, पर्टिक्युलरली रात्रीच्या आणि अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी 6-7 वाजेपर्यंत, ज्या वेळेपर्यंत टेम्परेचर कमी असते त्याच वेळेपर्यंत तो त्रास जास्त राहतो. अशा मुलांना डॉक्टरांनी एक्झामिन केल्यानंतरच वाफ देणे हे ऍडवायजेबल आहे. पण सध्या असं चालतंय बऱ्याच ठिकाणी की पेशंट स्वतःहूनही घरच्या घरी वाफ देऊन टाकतात. सर्दी असल्यासाठी वाफ देतात, खोकल्यासाठी वाफ देतात. मग यांनी काय होतं की त्या ड्रगची एक सवय लागून जाते. ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळी गरज पडते तुम्हाला त्यावेळी मग ते काम करणार नाही. तुमची बॉडी कुठे ना कुठे रेझिस्टंट होऊन जाते त्या मेडिकेशनसाठी. आणि आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि भरपूर थंडी पडते आहे, अशामध्ये जे नुकतंच जन्मलेले बाळ असतील तर त्यांनी त्यांच्या पालकांनी कशा प्रकारे या लहान मुलांची काळजी घ्यावी किंवा आणखीनही जी काही लहान मंडळी असते घरामध्ये त्यांची काळजी आपण कशी घ्यावी, काय सल्ला द्याल? सर्वात आधी बाळ नुकतंच जर जन्मलं असेल किंवा कुठलंही बाळ असेल, थंडीपासून बचाव करणे हा एकमेव उपाय त्यांच्यासाठी आहे. स्वेटर, टोपी, मोजे पूर्ण घातलेले पाहिजेत. फॅन शक्य तेवढा अवॉइड करायचा. घर जेवढं तुमचं गरम असेल, उष्ण असेल, तेवढा तुम्हाला तर बाळाला त्रास कमी होतो. थंडी जर आपण बचाव केला नाही तर त्या बाळाची सर्दी आणि खोकला कधी कधी 15 दिवस, 1 महिन्यापर्यंत कंटिन्यू राहतो. मग प्रत्येक ठिकाणी औषधं देण्यापेक्षा थंडीपासून बचाव हाच एक हे वाटतंय मला. आणि दुसरी गोष्ट की स्किन ड्रायनेस जो होतो त्याच्यामध्ये एक मॉइश्चरायझर आपल्याला एक कुठलंही बेसिक साधं व्हॅसलिन जरी लावलं किंवा नाहीच काहीतरी साधं खोबरेल तेल जरी लावलं तरीही चालून जातं. नक्कीच सर. आता तुम्ही इथे 3 वर्षांपासून सेवा देत आहेत आणि मला वाटतं तुम्ही इथले ग्रामीण रुग्णालय आहे मेहकर मधलं, तिथे सुद्धा अटॅच आहात. या सगळ्या प्रवासामध्ये जी महत्वाची गोष्ट असते ती आपली बोलायची राहून गेली. आपलं एज्युकेशन कुठनं झालंय सर, आपलं शिक्षण कुठनं झालंय त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. माझं स्कूलिंग अकोल्याला झालेलं आहे. 10वी पर्यंतचं शिक्षण मी अकोल्याला जुने शहरमध्ये शंकरलाल रामदेवजी अग्रवाल इंग्लिश माध्यमिक विद्यालयामध्ये झालेलं आहे. 11वी-12वीचं शिक्षण मी RLT कॉलेज ऑफ सायन्स अकोला इथे केलेलं आहे. त्यानंतर MBBS साठी माझी निवड झाली मुंबईच्या सायन रुग्णालयामध्ये. तर तिथे MBBS पूर्ण केल्यानंतर माझं डिप्लोमा इन पीडियाट्रिक्स मी केलेलं आहे JJ हॉस्पिटल मुंबईला. त्यानंतर DNB सेकंडरी DNB केलेलं आहे मी भिलाई छत्तीसगडला. नक्कीच सर. यावेळेस अनेक मेहकर मधील लोक बघत आहेत जिथे तुम्ही आता हॉस्पिटल स्थापन केलेलं आहे आणि सेवा देत आहेत. काय संदेश द्याल सगळ्या लोकांना, मेहकरवासियांना काय मार्गदर्शन कराल, काय संदेश द्याल? मेहकरवासियांसाठीच किंवा इन जनरल सर्वच रुग्णांसाठी मी हाच एक संदेश देईल की सेल्फ ट्रीटमेंट ही कधीच घेऊ नये. गरज नसताना बऱ्याच वेळी पेरेंट्स पण मी पाहतोय की अँटीबायोटिक्स पण घरच्या घरी देऊन टाकतात, नेब्युलायझेशन स्वतः घरच्या घरी देऊन टाकतात. माझं हेच सांगणं आहे सर्वांना की फार तर 10 to 15% हे आजार हे बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतात. प्रत्येकच ठिकाणी आपण अँटीबायोटिक्स वापरणे किंवा गरज नसताना एक्सेस मेडिकेशन्स घेणे हे आपण कुठे ना कुठे टाळायला पाहिजेत. बाळासाठी लसीकरण हे फार महत्वाचा मुद्दा आहे. जन्मापासून सरकारही आपल्यासाठी सरकारी हॉस्पिटल्समध्ये प्रत्येक लस अवेलेबल करून देते आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी तिथे, नाहीतर प्रायव्हेटमध्ये कुठेही त्यांना जिथे सोपं पडेल त्यात पण हे लसीकरणही करून घेणे गरजेचे आहे. सर जसं की माझ्या माहितीनुसार आणखीन पण पीडियाट्रिक्स आहेत, आणखीन पण बाल रुग्णालय आहेत मेहकरमध्ये, पण आपल्या बाल रुग्णालयामध्ये असं काय स्पेशल आहे, आपण काय स्पेशालिटी केलेली आहे जी की शारंगधर हॉस्पिटलमध्ये आपल्याला इतर हॉस्पिटलमध्ये मिळणार नाही, जी की इथे मिळेल? सर्वात महत्वाचं मी क्रिटिकल प्रॅक्टिस थोडी करतो.
या ठिकाणी नवजात बाळांचं जसं मी आता सांगितलं आहे, क्रिटिकल केअर मी नवजात बाळांमध्येही करतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी डिप्लोमा इन पीडियाट्रिक अलर्जी अँड अस्थमा हा एक कोर्स केलेला आहे, जो मी सर गंगाराम हॉस्पिटल दिल्ली इथून केलेला आहे, जे की इंडियामधलं सेंटर ऑफ एक्सलन्स मानलं जाते पीडियाट्रिक अलर्जी अँड अस्थमासाठी. तर त्या संदर्भामध्ये जे आपण बालदमा आहे किंवा कुठल्याही स्किनची अलर्जीज आहेत, कुठल्याही प्रकारच्या अलर्जी रिलेटेड कंडिशन्स आहेत जे बाळांमध्ये पाहायला भेटते, त्याच्याशी रिलेटेड आपल्याकडे रोग निदान पण केले जाते आणि ट्रीटमेंट पण केली जाते. म्हणजे कुठल्याही प्रकारची जर अलर्जी असेल तर त्या अलर्जीचा जो त्रास बाळांना होतो त्या त्रासापासून वाचण्यासाठी शारंगधर हॉस्पिटल हे बेस्ट आहे आणि इथेच तुम्हाला खूप छान प्रकारे उपचार मिळू शकतो, जसं दमा आणि अलर्जीशी रिलेटेड सगळे काही प्रॉब्लेम्स. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. तर सरांनी सांगितलंय की आपल्या मनाने आपण मेडिकल घेणं हे खूप हानिकारक असू शकतं, आपल्याला भविष्यात त्याचा त्रास बघायला मिळू शकतो. शिवाय आपल्या घरामधील जी लहान मंडळी आहेत त्यांना सुद्धा आपण आपल्या मनाने मेडिसिन देणं खूप घातक ठरू शकतं. सो डॉक्टरच्या सल्ल्यानेच आपण यापुढे औषधी घ्यायला पाहिजे. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.